नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या संतवाणी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तुम्हाला माहीतच असेल, आपण या चॅनलद्वारे एक शृंखला चालू केली आहे जिचं नाव आहे राग परिचय। या राग परिचय शृंखलेमध्ये आपण विविध रागांची माहिती पाहणार आहोत। सर्वांना विनंती असेल, तुम्ही जर या शृंखलेमधील आधीचे राग पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी त्या रागाची माहिती देत आहे। सर्वांनी ते बघा आणि त्या रागाचा सराव करा। तसेच सर्वांना विनंती असेल, जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला नक्की मदत करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरून येणारे नवनवीन व्हिडिओ सहज मिळून जातील आणि तुम्ही तसा सराव करू शकाल। आज आम्ही तुमच्या भेटीला राग सारंग हा घेऊन आलेलो आहोत। तर आपण या रागाची माहिती पाहणार आहोत। हा राग काफी थाटामध्ये येतो। तसेच या रागामध्ये जे स्वर आहेत यामध्ये नी कोमल आहे, बाकी सर्व स्वर हे शुद्ध स्वरूपाचे आहेत। तसेच ग आणि ध हे स्वर वर्ज्य आहेत। या स्वरामध्ये रागामध्ये जो वादी स्वर आहे तो ऋषभ आहे, संवादी स्वर पंचम आहे। या रागाचा गायन समय जो आहे तो रात्रीचा तृतीय प्रहर आहे आणि या रागाची जाती जी आहे ती ओढव आहे। सुरुवातीला आपण या रागाची पकड पाहणार आहोत, त्यानंतर आलाप पाहणार आहोत। आलाप पाहताना आपण त्याचं नोटेशन आणि त्याचा आलाप पाहणार आहोत। तर सुरू करूयात। सुरुवातीला आपण आता आरोह आणि अवरोह हे दोन पाहणार आहोत। सर्वांनी नीट लक्ष देऊन बघा आणि तसा सराव करा। राग सारंग आरोह सा रे मा पा नी सा। अवरोह सा नी प म रे सा। आता आपण पकड पाहणार आहोत। रे मा पा नी पा म रे नी सा। आता आपण आलाप पाहणार आहोत। आलाप पाहताना सर्वांनी नीट लक्ष देऊन बघा, यामध्ये लागलेले नोटेशन आणि आलाप हे नीट समजून घ्या। सुरू करूयात आलाप। सा रे मा पा मा पा म सा नी रे सा। सा रे मा पा नी मा पा नी पा नी सा। सा नी प नी
सा पानी सारे सानी नी सारे सा सानी प म रे प म रे सा नी सा रे सा अशा प्रकारे या आलापाचा नोटेशन बघून आपण या सारंग रागाचा सराव करू शकता। धन्यवाद। जर तुम्हाला ह्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की मदत करा। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।